घडीवर त्यामुळे सध्याच्या घडीला वेगवेगळ्या ठिकाणचं चित्र आता हळूहळू समोर येत आहे आणि पुन्हा एकदा स्कोर कोणाचा किती मुंबईचा विचार केला तर भाजप 12 शिवसेना 10 राष्ट्रवादी अजित पवार 1 काँग्रेस 5 राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अजूनही एकही जागा पाहायला मिळत नाहीये तर ठाकरेंची शिवसेना 9 मनसे 6 इतर 3 त्यामुळे मुंबईमधली फाईट खूपच काय म्हणूया आपण इंटरेस्टिंग मोडवर आता अर्थात सुरुवातीचे कल आहे ते आणि तिकडे कोल्हापुरात जाऊया कोल्हापुरात देखील इंटरेस्टिंग चित्र आहे ना कोल्हापूरच्या शाळेतला हुशार विद्यार्थी कोण महानगरपालिकेतला सध्या तरी काँग्रेस असं त्याचं उत्तर आहे भाजप 10 शिवसेना 6 राष्ट्रवादी 3 काँग्रेस 12 ही अशी एक महानगरपालिका आहे की जिकडे काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी महायुतीने एकी केली पण इतर ठिकाणी महायुतीने एकतर सोयीप्रमाणे निवडणुका लढवलेल्या आहेत मैत्रीपूर्ण निवडणुका लढवलेल्या आहेत किंवा ते थेट एकमेकांच्या विरोधातच निवडणुका लढवतात छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 जागांचे कल हाती आलेत भाजप 8 शिवसेना 4 ठाकरे 3 इतर 4 तसं चित्र पण एमआयएमचा सुद्धा इथे विचार करायला पाहिजे एमआयएमची गाडी सुद्धा सुसाटे छत्रपती खरं एमआयएमचा फॅक्टर एमआयएमची जी मतं आहेत किंवा एमआयएमची जी आकडे आहेत ते मग महापौर ठरवण्यामध्ये रोल प्ले करतात का बघावं लागेल आपल्याला नारदा मात्र पुण्यामधली जर बघितली आघाडी आपण तर सध्याच्या घडीला तरी भाजप पुढे आहे अमरावतीत भाजप 8 राष्ट्रवादी 6 जालना रावसाहेब दानवेंचा भाऊ भास्कर दानवे आघाडीवर मीरा भाईंदरची अपडेट मतमोजणीला अजूनही सुरुवात नाही जवळपास अर्धा तास उलटून गेलाय 35 मिनिटं झाली आहेत नाशिक भाजप 5 शिवसेना 2 ठाकरेंची शिवसेना 2 मनसे 1 अशी नाशिकची स्थिती त्यामुळे 5-2-2-1 अशी नाशिकची स्थिती आहे तर मीरा भाईंदर अजूनही मतमोजणीला सुरुवात नाही आता जवळपास 30-35 मिनिटं झालेली आहेत बघूया आपल्याला काय कारण अजून कळलेलं नाहीये मात्र नागपूर 27 जागी भाजपची आघाडी नागपूरमधली अपडेट 27 जागी भाजपची आघाडी इचलकरंजी भाजप 4 ठिकाणी आघाडीवर इचलकरंजी मधली देखील अपडेट येते शिवशाहू विकास आघाडीचे 2 जण आघाडीवर त्यामुळे इचलकरंजी महापालिका देखील ज्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे तिकडे देखील आता समोर जे आहे ते आकडे येत आहेत इकडे मुंबईतलं आपण ज्ञानादा आकडेवारीचं चित्र पुन्हा एकदा सांगूया मुंबईमध्ये भाजप 13 शिवसेना 12 म्हणजे महायुती एक प्रकारे पुढे जात असल्याचं चित्र आहे पण ठाकरे आणि मनसे हे सिंगल डिजिटमध्ये आलेले आहेत काँग्रेस 5 जागांवरती आघाडी टिकवून आहे इतर 3 जागांवरती भाजपची आघाडी 13 जागांची शिवसेनेची 12 ठाकरेंची 9 आणि मनसेची 4 कोल्हापूरमध्ये भाजप 15 तर काँग्रेस 17 जागांवरती म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठी चुरस आपल्याला भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये भाजप 12 तर राष्ट्रवादी 5 जागांवरती आघाडीवरती असल्याचं चित्र आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये खूपच रंजक चित्र दिसतंय इचलकरंजीचा तू मगाशी उल्लेख केला 4 जागांवरती भाजप आघाडीवर आहे 2 जागांवरती इतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं 8 जागांवरती आघाडी घेतली शिवसेनेनं 4 जागांवरती आघाडी घेतली आहे सांगली असेल जालना असेल याचे कल अजून तरी आपल्या हातात आलेले नाही आहेत पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपनं 6 जागांवर आघाडी घेतलेली आहे उल्हासनगरमध्ये 5 जागांवरती भाजपनं आघाडी घेतली आहे तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं 3 जागांवरती कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोधची संख्या जास्त होती सध्या भाजप 6 जागांवरती आघाडी घेऊन आहे शिवसेना 9 भिवंडीमध्ये 8 जागांवरती भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते नवी मुंबईत 2 जागांवर भाजप तर 2 जागांवरती शिवसेना आघाडीवर असल्याचं चित्र आहे मुंबईमध्ये सरवणकर मुंबईमध्ये सरवणकर हे पिछाडीवरती आहेत तर निशिकांत सदा सरवणकर त्यांचे वडील आहेत समाधान सरवणकर हे सध्या पिछाड्यावरती आहेत भाजप 14 शिवसेना 12 काँग्रेस 4 ठाकरे 10 मनसे 4 असे सध्याचे चित्र आहे सदा सरवणकरांचे चिरंजीव समाधान सरवणकर हे ज्या वॉर्डातनं निवडणूक लढवत आहेत तिथून सुरुवातीच्या कलांच्या बाबतीत ते पिछाडीवर असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे श्रेणी 14-12-10-4 सध्याची जी आकडेवारी हा स्कोर आपल्या समोर आहे सध्याचा 43 कल हाती भाजप 14 शिवसेना 12 ठाकरे 10 मनसे 5 काँग्रेस 4 इतर 1 सध्याच्या घडीला 26 आणि 16 अशी सध्याची स्थिती